मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये राघव आता खूप टेन्शनमध्ये असतो, कारण सिंधूने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्याला देता येत नसतात. सिंधू आता अगदी डिटेक्टिव्हपणे त्याला प्रश्न विचारत असते. राघव ते डॉक्टर नक्की कोण होते, त्याचबरोबर ते डॉक्टर असे लगेच राणीला मृत घोषित करून घेऊन गेलेच कसे, आणि डॉक्टरांचं नाव काय, ते कोणत्या हॉस्पिटलमधून आले होते, असे ती आता प्रश्न विचारत असते. सर्वजण आता विचार करू लागतात की या प्रश्नांची उत्तरं द्यायची तरी कशी. पण सिंधूने अगदी खोलात जाऊन या गोष्टीचा खूप विचार केलेला असतो. राघव म्हणतो, सिंधू, तुझं अगं सगळं काही बरोबर आहे. मी एक पोलीस ऑफिसर असून आणि पुढे काय होणार आहे याची जाणीव ठेवून सुद्धा त्या डॉक्टरांना काही प्रश्न विचारले असते तर आता आपल्यावर ही वेळ आलीच नसती. कारण डॉक्टर ते आले ते कुणीतरी वेगळेच डॉक्टर होते. आम्हाला लगेच त्यांनी सांगितलं सुद्धा की मधुराणी यांनी वरून उडी मारल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे, आणि आम्हाला काही न सांगता ते हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तेव्हा कोणत्या हॉस्पिटलमध्ये असं आता सिंधू विचारते. त्याचवेळी आता सर्वांना काहीच बोलता येत नाही, कारण सर्वजण शॉकमध्ये असतात. त्या क्षणी एवढ्या पटापट काही गोष्टी घडल्या ना, त्यामुळे काही थांगपत्ताच लागत नसतो. आता राघवच्या डोक्यात तर मुंग्याच येतात. राघव म्हणतो, सिंधू, तू जे काही प्रश्न विचारते ना ते बरोबर आहे. ॲक्च्युली मला ते सगळं काही तेव्हा समजायला हवं होतं, परंतु राणीने असा काही केलं ना ड्रामा ते रूममध्ये, तर मला काही समजलं. तिने उडी कधी मारली ना ते सुद्धा मला कळालं नाही, असं म्हणून आता राघव आपली बाजू मांडत असतो. तेव्हा सिंधू आता डोक्यालाच हात लावते. तेवढ्यातच श्रीकांत वकील आता तेथे येतो. तो राणीचा मामा असतो. मग आता तो तेथे आल्यानंतर सर्वजण अगोदर उठून उभे राहतात आणि विचारतात, तुम्ही कोण आहात? तर पुरावे नष्ट करण्याचा प्लॅन चालू आहे की काय, असं रागातच श्रीकांत विचारतो. मग आता नमस्कार असं म्हणून तो आता स्वतःची ओळख सांगू लागतो. मी मधुराणी देशपांडे रत्नपारखी यांच्या मर्डर केसबद्दल बोलायला आलोय. तेव्हा राघव आता विचारतो, त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचंय? तेव्हा तुम्ही राघव रत्नपारखी आहात का, असं श्रीकांत विचारतो. मग आता राघव म्हणतो, हो, मीच आहे IPS राघव रत्नपारखी, म्हणजेच मधुराणी देशपांडे आणि रत्नपारखी यांचे खुनी, बरोबर ना? तेव्हा खुनी हा शब्द राघव समोर जोडल्यामुळे आता घरातील सर्वांना आता खूपच राग येतो. राघव म्हणतो, खून मी केलेला नाही. मग आता श्रीकांत म्हणतो की खून तुम्ही केलाय आणि हे कोर्टात मी सिद्ध करणार आहे, म्हणजे करणारच आहे. तेव्हा सिंधूला आता प्रचंड राग येतो. पुढे सत्य तेच आहे असं जेव्हा श्रीकांत म्हणतो, तेव्हा राघव म्हणतो, हो, सांगतो ना. सत्य काय आहे ना ते मीच तुम्हाला सांगतो. आता मी तुम्हाला एकदाच आणि शेवटचं सांगतोय, मधूचा खून झाला नाहीये. तिने स्वतः खिडकीतून उडी मारून आत्महत्या केलीये. त्यावेळी श्रीकांत म्हणतो, राघव रत्नपारखी, तुम्ही सरकारी नोकर असता तरीही एक साधारण पोलीस आहात, समजलं? त्यामुळे दोषी कोण, निर्दोष कोण, मधुराणीने आत्महत्या केली की तुम्ही आत्महत्या करण्यासाठी तिला प्रवृत्त केलं, की तिची हत्या झालीये, हे सगळं काही आता फक्त कोर्ट ठरवेल आणि जजचा निर्णय हा अंतिम असतो, समजलं? असं म्हणून तो आता राघवला चॅलेंजच करतो. पुढे आता राघववर तो हसतो आणि म्हणतो, आपण एवढं सगळं बोललो, परंतु मुद्द्याचं बोलायचंच राहिलं. असं म्हणून तो आता खुर्चीवर बसतो आणि म्हणतो की तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल ना की मी नक्की आहे तरी कोण? तर मी आहे ॲडव्होकेट श्रीकांत धर्माधिकारी आणि मधुराणीचा सख्खा मामा, असं म्हटल्याबरोबरच सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात आणि सर्वांना राग सुद्धा येतो, कारण मधुराणीच्या सख्ख्या मामाने आता केस घेतली आहे म्हटल्यावर विचित्र आरोप असे करणारच. मी या राघवबद्दल, तुमच्या या रत्नपारखी कुटुंबाबद्दल बरंच काही ऐकून आहे. तुमचं आडनावच फक्त रत्नपारखी आहे आणि खऱ्या रत्नाची पारख तर तुम्हाला करताच आली नाही. आज तुमच्यामुळे माझी भाची या जगात नाहीये, असं सरळ सरळ तो आता आरोप करत असतो. तिचा हिशोब चुकता करण्यासाठी तिचा मामा या घरात आला आहे. तेव्हा सर्वजण आता खूपच घाबरतात. मग आता श्रीकांत अजूनच धमकी देऊ लागतो. तेव्हा आता ऋतुराज म्हणतो, तुम्ही काय आम्हाला धमकी द्यायला आलात का? तुमच्या धमक्यांना अजिबात आम्ही घाबरत नाही, समजलं? तेव्हा श्रीकांत म्हणतो, कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल.
मी फक्त धमकी देत नाही तर जे बोलतो ना ते करतोच असं म्हणून आता तो सर्वांना घाबरवत असतो. परंतु आता सिंधूनी काहीही बोललेलं नसतं, कारण सिंधू ही त्याचं सगळं बोलणं अगोदर ऐकत असते आणि त्याच्या बोलण्याचा काय नक्की उद्देश आहे तो ऐकून घेत असते. मगच त्याला प्रत्युत्तर करणार असते. मी जे बोलत नाही ना ते 100% करूनच दाखवतो असं जेव्हा आता तो म्हणतो, तेव्हा आता सर्वजण रागातच अजून त्याच्याकडे पाहू लागतात. मग आता मी तर अजून काही केलेलंच नाही आहे, जर काही केलं तर तुमची काय हालत होईल. म्हणजे मी जेव्हा आलो ना तेव्हाच तुमच्या चेहऱ्यावर आत्ताच 12 वाजले आहेत, मग कोर्टात आमच्यासमोर उभे तरी कसे राहणार ना. तेव्हा सिंधू म्हणते फक्त उभे नाही राहणार, ही केस आम्ही जिंकणार, कारण आमची बाजू स्ट्रॉंग आहे आणि मेन म्हणजे सत्याची आहे असं ती आता श्रीकांतला आव्हान देत म्हणते. त्यावेळी श्रीकांत म्हणतो, मला असं वाटतं बहुधा आमचं ट्रॅक रेकॉर्ड तुम्हाला माहीत नाही आहे. माझ्या पूर्ण करिअरमध्ये मी एकही केस हरलेलो नाही आहे आणि ही केससुद्धा आता मीच जिंकणार आहे. तेव्हा आता सिंधूसुद्धा माघार घेत नाही, ती पण आता चांगलंच श्रीकांतला सुनावते आणि लगेच त्याच्या तोडीस तोड उत्तर देत त्याला म्हणते, असेल ना तुमचा ट्रॅक रेकॉर्ड ना आत्तापर्यंत असेल चांगला, पण ही केस नक्कीच तुम्ही हरणार आहात, कारण तुम्हाला सांगितलंय ना आमची बाजू ही सत्याची आहे. आता ऋतुराज काकांना तुम्ही काय सांगितलंत? कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, बरोबर ना? आणि हेच मी आता तुम्हाला सांगते, तुम्ही जर कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल, कारण कुणाचं नशीब ठरवायला तुम्ही देव नाही आहात आणि जजसुद्धा नाही आहात, फक्त आणि फक्त एक साधे वकील आहात, समजलं? असं सिंधू आता प्रत्युत्तर करत श्रीकांतला सांगते. तेव्हा श्रीकांत नुसता आता आपला हसत राहतो, तर रुक्मिणी खूपच रागात श्रीकांतकडे पाहत राहते. त्यानंतर आता श्रीकांत हा हसतच उठतो, सिंधूजवळ जात तिला म्हणतो, तू डॉक्टर सिंधू ना? तेव्हा सिंधू मोठ्या कॉन्फिडेंटली म्हणते, हो मी डॉक्टर सिंधू रत्नपारखी. मग आता तू लेखिका व्हायला हवं होतं, तुझं प्रोफेशन चुकलं आहे, कारण तू खूप छान बोलते, अगदी ऐकत राहावंसं वाटतं असं श्रीकांत आता म्हणतो. पण असो, आज पहिल्यांदाच कुणीतरी मला चॅलेंज केलंय. मी आता तुला म्हणून सांगतोय, कोणतीही केस एकदा हातात घेतली ना तर प्रतिस्पर्धी जो वकील असतो ना तो केसच सोडून देतो हरण्याच्या भीतीने. आता तो स्वतःचा मोठेपणा सांगत असतो. पण आज तर तू मला चक्क धमकी दिलीस. वडिलांच्या नात्याने मी तुला समजावून सांगतो, आयुष्यात पुन्हा अशी चूक कधीही करू नकोस. त्यानंतर तो इन्स्पेक्टर साहेबांना आवाज देतो. तेव्हा ते इन्स्पेक्टर तेथे येतात. आता सिंधू आणि पूर्ण रत्नपारखींना जबर धक्का बसतो. राघव विचार करत असतो, हे इन्स्पेक्टर का आले असतील. पुढे आता लगेच श्रीकांत म्हणतो, कायद्याचे रक्षकच जर कायद्याचे भक्षक झाले असतील. पण तुला सांगू का एक राघव, अरे तू गुन्हा केला आणि पळून गेला नाहीस, ते एक चांगलं काम केलं. तेव्हा राघव रागातच म्हणतो, मी कोणताही गुन्हा केलेला नाहीये, त्यामुळे पळून जाण्याचा संबंधच येत नाही. तेव्हा हे कोर्टाला ठरवू देत ना, असं आता श्रीकांत रागातच म्हणतो. तेव्हा आता कोर्टाची भाषा श्रीकांतने केल्यामुळे अजूनच रत्नपारखींना राग येतो. तू देवही नाही आणि जजसुद्धा नाही, त्यामुळे तू आता स्वतःला वाचवू शकत नाही असं आता रागातच श्रीकांत म्हणतो. मग आता सिंधू म्हणते, हे तुम्हीसुद्धा विसरू नका हा. तेव्हा आता सिंधू, हे बघ मला कायद्याची भाषा चांगली समजते, त्यामुळे आता पुढे काय करायचं हे तू मला शिकवू नकोस असं रागातच श्रीकांत म्हणतो. आणि राघव रत्नपारखी, आत्तापर्यंत तुम्ही अनेक छोटे मोठे गुन्हेगारांना पकडलं असेल, परंतु आता तुम्हाला अटक होताना कसं वाटतंय असं श्रीकांत हसतच विचारतो. तेव्हा राघवला आता अटक होणार या विचाराने आता घरातील सर्वजण टेन्शनमध्ये येतात. मला ऐकायला नक्कीच आवडेल, तू ऐकवशील का असं रागातच जेव्हा आता श्रीकांत म्हणतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना पुढे बोलवतो. तेव्हा इन्स्पेक्टर हे पुढे येतात आणि राघवला आता हातकड्या दाखवतात. त्यामुळे आता इकडे श्रीकांत हा खूपच खुश होतो. तेव्हा आता सिंधू आणि रत्नपारखींच्या पायाखालची जमीन सरकते. राघव एकदम शांत उभा असतो आणि त्या हातकड्यांकडे तो पाहतच राहतो. आता काहीही झालं तरी राघवला अजिबात पोलीस घेऊन जाणार नाही, राघवला पोलीस घेऊन जाता कामा नये असे सिंधूला वाटत असतं. त्यामुळेच ती आता राघव समोर येऊन उभी राहते. आता सिंधूचे हात पकडत प्रत्येक रत्नपारखी हा पुढे आलेला असतो आणि राघवच्या प्रोटेक्शनसाठी, त्याच्या संरक्षणासाठी ढाल बनून आता ते सर्वजण पुढे उभे राहतात.
राहतात. तेव्हा रत्नपारखींची एकजूट, त्यांच्यातील प्रामाणिकपणा पाहून आता इन्स्पेक्टर साहेब लगेच ती हातकडी खाली घेतात. वेळी आता लगेच श्रीकांत त्यांच्याकडे पाहत राहतो आणि म्हणतो, वा वा रत्नपारखी कुटुंब, एकी हेच बळ हे तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करताय का? दाखवा, तुम्हाला एकी हे बळ दाखवायचंय ना, परंतु कायद्यापुढे एकी हे बळ टिकणार नाहीये. मी तुम्हाला आत्ताच सांगतोय, मी जे काही करतोय ते करू द्यात मला. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. इन्स्पेक्टर साहेब जे काही करतायत ना, ते त्यांना त्यांचं काम करू द्यात. इन्स्पेक्टर साहेबांना त्यांचं काम करू द्यात, असं श्रीकांत पुन्हा पुन्हा म्हणत असतो. त्याचवेळी राघवला कुणीही हात लावू शकत नाही, राघवने काही केलं नाही असं आता सिंधू स्पष्टपणे म्हणते. तेव्हा ऋतुराज म्हणतो, राघवने काहीही केलेलं नाहीये, त्यामुळे आम्ही त्याच्यासमोर ढाल बनून उभं राहणारच. त्यावेळी रुक्मिणी म्हणते, तुम्ही आम्हाला कायदा शिकवताय का? पण तुम्ही स्वतः काय करताय? त्यानंतर आता श्रीकांत हा पुढे येतो आणि राजश्रीला विचारतो, राजश्री रत्नपारखी, जी काही घटना घडली त्याबद्दल तुम्हाला काही सांगायला आवडेल का? तुम्ही सांगू शकाल का? असं तिला आता सारखं तो विचारत असतो. तेव्हा ती जरा घाबरते, काय सांगावं तिला कळत नाही. ती सिंधू आणि राघवकडे पाहतच राहते. त्यानंतर आता तुम्ही काही सांगत नाही म्हटल्यावर मी आता पुढच्या व्यक्तीकडे वळतो, असं म्हणून आता तो लगेच रुक्मिणीसमोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो, नमस्कार आमदार रुक्मिणी रत्नपारखी मॅडम, मला सांगा, मधुराणीने खिडकीतनं उडी मारली त्याआधी राघव आणि मधुराणी यांच्यामध्ये काही भांडण झालं होतं का? तेव्हा आता रुक्मिणी खूपच रागात श्रीकांतकडे पाहत असते. मग आता सर्वजण विचार करत असतात आता रुक्मिणी काय उत्तर देईल. पण आता लगेच तो म्हणतो, नाही तुम्ही सांगणार नाही, कारण तुम्ही आमदार आहात ना म्हणून. त्यानंतर आता रेश्माकडे तो येतो आणि म्हणतो, रेश्मा रत्नपारखी, मी आता यांना जे काही विचारलं होतं त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगू शकताय का? तर आता सगळं काही रेश्माला आठवत असतं, कशाप्रकारे राघव आणि मधूमध्ये थोडी बाचाबाची झाली आणि त्या दोघांचं भांडण होऊन राघवने कशाप्रकारे तिला सांगितलं होतं की माझ्यापासून लांब राहायचं, अजिबात माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही. त्यावेळी आता रेश्मा ही खूपच घाबरलेली असते. मग आता तुम्ही किती घाबरला आहात? अहो एवढं घाबरायचं नसतं, असं जरा रागातच श्रीकांत म्हणतो. बरं ठीक आहे, नंतर मी तुमच्याबरोबर बोलतो, असं म्हणून श्रीकांत हा लगेच राघवकडे जातो आणि राघवला हसतच म्हणतो, राघव रत्नपारखी, आता पुढच्या काळात आपल्याला खूप बोलायचंय. मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी विचारणार आणि तुम्ही बऱ्याच काही गोष्टी मला सांगणार. आपण असं कंटिन्यू बोलतच राहूयात, असं म्हणून तो आता सिंधूकडे जातो आणि तिला म्हणतो, तुमच्याबरोबर बोलायचं म्हटल्यानंतर जरा भीतीच वाटते, कारण तुम्ही तर मोठे डॉक्टर आहात, त्याचबरोबर लेखिकासुद्धा आहात. म्हणून तो आता सिंधूकडे पाहून हसतो. तेव्हा ऋतुजाकडे तो जातो आणि ऋतुजा रत्नपारखी, तुम्ही काही सांगाल का? असं तो विचारतो. तेव्हा आता ऋतुराजला खरं तर खूप राग येत असतो आणि मग घाबरलेल्या ऋतुजाला तो जरा सावरतो. तेव्हा आता अरे वा, असं म्हणून आता श्रीकांत म्हणतो, तुम्ही तर तुमच्या बायकोला धीर देताय, बरोबर ना? अहो धीर द्यायला एवढे अधीर झाला आहात का तुम्ही? पण लक्षात ठेवा, जेव्हा सर्व आरोप मी सिद्ध करेल ना, तेव्हा तुम्ही पूर्णपणे बधीर व्हाल. असं म्हणून तो पुन्हा रेश्माकडे येतो. तर घाबरलेल्या रेश्माला काही सुचत नसतं. तेव्हा आता मी पुन्हा आलो, मी म्हटलं होतं की नाही, असं श्रीकांत हसतच तिला विचारतो. आणि सांगा, भांडण झालं होतं का दोघांमध्ये काही? असं पुन्हा पुन्हा विचारू लागतो. अहो घाबरू नका, भांडण झालं होतं का? तेव्हा रेश्माला काय बोलावं आता सुचत नाही. तेव्हा सर्वजण तिच्याकडे आता पाहू लागतात. श्रीकांतने बरोबर रेश्माची दुखरी नस पकडलेली असते, कारण आता विभावरीने घरच्यांबद्दल अंदाज दिलेला असतो की कोण कसं आहे आणि कोण नाही, घाबरतं आणि कोण नाही. आता याच अंदाजामुळे तो सारखा सारखा रेश्माला फोर्स करतो, जेणेकरून रेश्मा घाबरून सगळं काही सत्य सांगेल किंवा काहीतरी खोटं नाटं तरी सांगेल. त्यानंतर आता म्हणतो, मराठी भाषा समजते की नाही, की इंग्लिशमध्ये प्रश्न विचारू की दुसऱ्या कोणत्या भाषेमध्ये, ते बोला तुम्ही अगोदर. तुम्ही एवढ्या घाबरलेल्या का आहात? तुम्हाला पाणी देऊ का प्यायला? असं म्हणून तो लगेच आता रेश्मासमोर पाण्याचा ग्लास ठेवतो आणि तिला म्हणतो की प्या पाणी अगोदर. तेव्हा त्याचा हा रागीट चेहरा पाहून रेश्मा खूप घाबरते.
त्यानंतर आता रेश्मा ही घरातील सगळ्यांकडे पाहते. मग आता तिला काही सुचत नाही. ती आता पटपट पाणी पिऊन घेते आणि प्रचंड घाबरलेली असते. तिच्या तोंडातून एक शब्द देखील फुटत नसतो. तिची बोबडी वळलेली असते. तेव्हा आता सिंधू ही तो आता रेश्माचं तोंडच पकडतो आणि म्हणतो, झालं होतं की नाही त्या दोघांमध्ये भांडण, असं म्हणून तो तिला धमकावून त्या प्रश्नांची उत्तरं विचारून घेत असतो. आता रेश्मावर होणारा हा अन्याय सिंधूला सहन होत नाही. आता ती लगेच दुर्गेसारखी पुढे येते. पटकन श्रीकांतला मागे लोटूनच देते आणि सणासण त्याच्या 4-5 मुस्काटीत ओढते. तेव्हा सर्वांना जबर धक्काच बसतो. सिंधूने आता तिची तलवार उपसलेली असते. कारण आता श्रीकांत ज्या पद्धतीने रेश्माला विचारतोय, तिचं तोंड दाबतोय, ती पद्धत अजिबात सिंधूला आवडलेली नसते. आणि मग आता ती म्हणते, मी सांगितलं होतं ना, तुम्ही जज पण नाही आहात आणि देवसुद्धा नाही आहात. कायद्यात राहूनच प्रश्न विचारायचे, माझ्या घरच्यांना त्रास द्यायचा नाही. परंतु तुम्ही काय केलं, कायदा मोडलात. आता एका मुलीने, एवढ्याशा मुलीने मला थोबाडीत मारली, याचा राग श्रीकांतच्या मनात येतो आणि त्याला सिंधूचा प्रचंड राग आलेला असतो. त्याचे रागाने डोळे लाल झालेले असतात आणि तो रागातच तिच्याकडे पाहू लागतो. मग आता माझ्या घरच्यांना प्रश्न विचारण्याची, त्याचबरोबर असं धमकवण्याची, त्रास देण्याची हिंमतच कशी झाली तुमची, असं सिंधू रागातच विचारते. तेव्हा माझ्यावर हात उगारून तू खूप मोठी चूक केली आहे. आता याच्या वेदना तुला आयुष्यभर भोगाव्या लागतील आणि ह्या वेदना होतील, असं रागातच श्रीकांत म्हणतो. असं म्हणून तो आता, राघव रत्नपारखी मधूच्या आत्महत्येला जबाबदार म्हणून आम्ही तुम्हाला अटक करत आहोत, असं आता श्रीकांत सर्वांना सांगतो. तेव्हा इन्स्पेक्टर पुढे याला बेड्या घाला, असं श्रीकांत म्हणतो. तेव्हा सिंधू आता जरा घाबरते आणि म्हणते, थांबा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही राघवला अटक करू शकत नाही कारण ते निर्दोष आहेत. तेव्हा ऋतुराज आता विचारतो, 1 मिनिट, तुमच्याकडे वॉरंट आहे का काही? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब लगेच आता वॉरंट दाखवतात. तेव्हा आता अटक वॉरंट दाखवल्यानंतर ऋतुराज हा राघवकडे पाहतच राहतो. मग आता सिंधू ही म्हणते, तुम्ही ज्यांना अटक करायला आला आहात ना, ते एक प्रतिष्ठित पोलीस ऑफिसर आहेत. ते कुणी अट्टल गुन्हेगार नाही आहेत, समजलं? त्यानंतर आता सिंधू लगेच फोन घेतेच कमिशनर साहेबांना कॉल करते. तेव्हा आता कमिशनर साहेब हे खूप बिझी असतात, तरीही ते सिंधूचा कॉल रिसीव करतात. मग नंतर आता सिंधूचा कॉल रिसीव केल्यानंतर सिंधू ही म्हणते, अहो कमिशनर साहेब, इथे राघवला मधूचे वकील हे अटक करायला आले आहेत, त्यांच्याबरोबर इन्स्पेक्टर साहेबसुद्धा आहेत. काय करायचं, तुम्ही काही करत का नाही आहात? मग आता कमिशनर साहेब आता सिंधूला सांगू लागतात, सिंधू तू जरा शांत हो, मी सगळ्या केसचा अभ्याससुद्धा केला आहे, त्या वकिलांबरोबर बोललो सुद्धा आहे, त्यांची खूप वरवरपर्यंत ओळख आहे. आता या क्षणी त्यांनी माझ्यावरच दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय. मी त्यांना खूप वेळा समजवलं, परंतु सध्या तरी काहीच फायदा झालेला नाहीये. आय एम सो सॉरी, असं म्हणून आता कमिशनर साहेब सुद्धा फोन ठेवतात. कमिशनर साहेबांची मदत मिळाली नाही म्हणून सिंधू आता रडत असते. त्यानंतर ती आता वकिलांना कॉल करते. तर वकील इकडे कॉल रिसीव करतात आणि विचारतात, हो बोला ना सिंधू मॅडम. मग आता ती म्हणते, मी सांगितलं होतं ना, अँटिसिपेटरी बेलची तरतूद सगळी करून ठेवा, सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा म्हणून. मग आता सॉरी सिंधू मॅडम, आम्ही लगेच अँटिसिपेटरी बेल तयार करू शकलो नाही, कारण मधुराणीचे जे वकील होते ना, त्यांनी अगोदरच हायकमांडकडे जाऊन तक्रार नोंदवली होती. त्यामुळे ही जी अँटिसिपेटरी बेल होती ना, ती सुद्धा त्यांना मिळाली नाही. तेव्हा सिंधू म्हणते, असं कसं, मी तुम्हाला काम सांगितलं होतं, तुम्ही ते काम का नाही केलं? वकील म्हणतात, खरं तर आमच्याही काही हातात नाही या क्षणी, आम्ही काहीही करू शकत नाहीये. मग आता सिंधू अगदी रडतच म्हणते, हे पहा, ते राघवला अटक करायला आले आहेत आणि दुसरा काही मार्ग असेल तर प्लीज मला सांगा, त्यावेळी आपण काहीच करू शकत नाही. सॉरी मॅडम, कारण मधुराणीचे वकील श्रीकांत धर्माधिकारी खरंच खूप मोठे वकील आहेत, त्यांची खूप मोठ्या मोठ्या लोकांबरोबर ओळख आहे, त्यामुळे आपण काहीच करू शकत नसल्याचं आता सिंधूला सांगण्यात येतं. त्यामुळे सिंधू आता पूर्णपणे खचून जाते. त्यानंतर आता श्रीकांत विचारतो की काय सिंधू, मग आहे का अजून कुणी बाकी फोन करायचं? तुला ज्याला कॉल करायचा असेल ना, तू त्याला करू शकतेस आणि राघवला बेलसुद्धा मिळवू शकतेस, एवढंच करून दाखव तू आता. तेव्हा घरातील सर्वजण आता रागातच त्याच्याकडे पाहू लागतात. आता श्रीकांतने सगळी काही
सूत्र हलवून राघवला पूर्णपणे अडकवलेलं असतं. तर सिंधू आता रागातच त्याच्याकडे पाहू लागते. आपल्या राघवला आता कसं सोडवावं हाच विचार ती मनातल्या मनात करत असते. मित्रांनो, पुढील भागामध्ये श्रीकांत हा सिंधूला विचारतो, काय तू काय म्हणाली होतीस की मी म्हणजे श्रीकांत धर्माधिकारी देवसुद्धा नाही आणि जजसुद्धा नाही. आता तुझ्या लक्षात आलं असेलच, माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी एकही केस हरलेलो नाहीये आणि ही केस सुद्धा मीच जिंकणार असं तो आता स्पष्टपणे सिंधूला म्हणतो. तेव्हा सालेकर असं म्हणून श्रीकांत आता लगेच राघवला बेड्या घालायला सांगतो. तेव्हा इट्स ओके सालेकर, तुम्ही तुमचं काम करा, ड्युटी करा असं राघव आता स्वतः पुढे हात घेत म्हणतो. तेव्हा आता राघवला बेड्या ह्या घातल्या जातात. तर सिंधू त्याच्याकडे पाहतच राहते. घरातील सर्वांना आता खूपच वाईट वाटतं. सर्वजण राघवच्या पाठोपाठ असतात. तर सिंधू आता रडू लागते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.